गावच्या जरी सून असल्या तरी त्या आमच्या तासगावच्या कन्या आहेत आणि ह्या वेळेला मागच्या वेळेला तासगावाने जी काही चूक केली ती चूक आम्ही ह्या वेळेला भरून काढणार आहोत आणि प्रचंड मताने मताधिक्य देऊन तिची ओटी भरण्याचा मान तासगाव मिळवेल असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद मामा. मला बोलायला काही उरलंच नाही असं वाटतंय ह्या ठिकाणी. आज ह्या माझ्या आदर्श गाव चांडवली बुद्रुक मध्ये आज महाविकास आघाडीचा आपला महाविजयाची निर्धार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व किल्ले शिवनेरीचे आमदार दमदार आमदार शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शेतकरी पुत्र निकम साहेब, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ भोर, आपल्या मनसेच्या पहिल्या नगराध्यक्ष राजश्रीताई गांजाळे, त्याचप्रमाणे आपल्या उमेदवार प्रियंकाताई वाघ, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्वच माझ्या चांडवली बुद्रुकचे ग्रामस्थ. खरं तर जेव्हा माझी माणसं माझ्या समोर असतात तेव्हा माझ्यावर खूप दडपण येतं आणि शब्द हे मोजून वापरावे लागतात, मोजून बोलावे लागतात, त्याच्यामुळे जास्त दडपण या ठिकाणी मला आलेलं आहे. खरं तर आज तुमच्या समोर उभी आहे, राजकारणात दिसते आहे, समाजकारण करते आहे, हे माझ्या सासऱ्यांची पुण्याई म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की आमचे दादा परशुराम दगडूजी थोरात पाटील यांनी अगदी ज्यावेळी कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या, कुठल्याही म्हणजे विकासाची गती नव्हती, त्या काळात त्यांनी आपल्या चांडवली गावचं सरपंच पद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. आमचे दादाच नाही तर त्यांच्याबरोबर आमचे नाना असतील, साहेबराव नाना असतील, जयसिंग नाना असतील, आप्पा असतील, भाऊ असतील, सगळ्यांनीच अतिशय आपल्या गावामध्ये सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी जपलेली आहे आणि आज त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपल्या समोर मी या ठिकाणी उभी आहे. खरं तर 2017ला जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभी राहिले, मला कुठल्याही गोष्टीचा गंध नव्हता, राजकारण काय हे माहीत नव्हतं, पण त्याच्यामध्ये पडल्यानंतर हळूहळू गोष्टी उलगडायला लागल्या आणि थोड्याफार मतांनी त्या ठिकाणी पराभव मला सहन करावा लागला. त्याचप्रमाणे आपल्या गावाला देखील हा पराभव सहन करावा लागला, पण कुठल्याही प्रकारे खचून न जाता मी असेल, माझं कुटुंब असेल, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके प्रवीण भाऊ असतील, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी काम केलं आणि 2018ला मला वाटतं आपल्या गावची ग्रामपंचायतची निवडणूक त्या ठिकाणी झाली. खरं तर आपल्याकडे एक म्हण आहे, गाव करील ते राव काय करील, आणि गावाने दाखवून दिलं आणि 12-0चा विजय त्या ठिकाणी मला मिळवून दिला आणि आपल्या ह्या चांडवली बुद्रुक गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मला माझ्या गावाने त्या ठिकाणी दिला. खरंच खूप मी भाग्यवान स्वतःला समजते की अशा गावातील लोक माझ्या पाठी आहेत, अशी माणसं माझ्या बरोबर आहेत. खरं तर आज पुन्हा एकदा ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उभी आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभी असताना आपण सर्वांनी माझं 5 वर्षाचं जे काम आहे, गावामध्ये सरपंच असतानाचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आपल्या सर्वांची मोलाची साथ मला त्या ठिकाणी लाभली आणि म्हणूनच मी आपल्या गावचा विकास करू शकले. आपल्या गावामध्ये रस्त्याची, अंतर्गत रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील, त्याचप्रमाणे स्मशानभूमी सुशोभीकरण असेल, स्ट्रीट लाईट असेल, त्याचप्रमाणे पाणी आपला आरो प्लांट असेल, आपल्याला मला जेवढं करता येईल शक्य होईल तितक्या योजना आपण त्या ठिकाणी गावामध्ये विकास कामं केली आणि या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडणूक लढवली. खरं तर आपल्याला आरक्षण असल्यामुळं मी सदस्य पदासाठी उभी राहिले आणि आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी पुन्हा एकदा काम बघते आहे. आपल्या गावचा विकास कसा होईल, आपल्या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या योजना कशा येतील,
हे नेहमी डोक्यात ध्येय धरून त्याचप्रमाणे आपल्या गावातील माता भगिनींना आपण कशा प्रकारे पुढे नेऊ शकते, कारण असं म्हणतात एक आई 100 शिक्षकांची भरपाई. आणि जेव्हा माता पुढे जाते, घरातील महिला पुढे जाते, तेव्हा घराचा आणि गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे आज मी आपल्या गावापुढे उभी आहे, आपल्या सर्वांशी बोलते आहे, हा फक्त माझ्या कुटुंबाचा नाही तर आपल्या गावाचा विकास आहे आणि यामध्ये मला माझ्या माणसांची साथ आहे. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर ही निवडणूक मी लढवत आहे. ज्याप्रमाणे गावानं मला सरपंच असताना 12-0चा विजय मिळवून दिला, त्याप्रमाणे मला खात्री आहे की आजच्या या निवडणुकीमध्ये माझं गाव मला त्या ठिकाणी संपूर्ण साथ देईल. गावच नाही तर पूर्ण कळंब चांडोली गटातील जे माझे सर्व मतदार बंधू भगिनी आहेत ते सर्व माझ्या पाठी खंबीर उभे राहतील आणि जिल्हा परिषदेची जी काही कामं आहेत ती आपण करूच. त्या ज्या काही योजना असतील त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू. पण त्यापेक्षा जर जास्त महत्वाची गोष्ट कुठली असेल तर मी या ठिकाणी आज ही म्हणजे आपल्याला शब्द देते आणि तो पाळला जाईल याची जबाबदारी मीच घेईल. आपला कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असेल आपल्या सुखदुःखात सहभागी राहण्यासाठी नेहमी मी तत्पर असेल. आणि मी जरी अवेलेबल नसले तरी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले प्रवीण दादा नेहमी सर्वांच्या सुखदुःखात त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांनाही नाही झालं तर निकम साहेब कुठलाही कार्यक्रम चुकवत नाही. त्याच्यामुळं आपण सर्वांनी निकम साहेबांचे हात बळकट करण्याकरता येत्या 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हावरील बटन दाबून प्रियांका ताई आणि मला भरभरून अशा मतांनी विजयी करा. आपल्या गावचा विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. गावचा विकास करण्यासाठीच या ठिकाणी उभे आहोत आणि आपल्या सुखदुःखात आपल्यासारख्या सर्वसामान्य आम्ही प्रियांकाताई असेल, त्याचबरोबर वरच्या पंचायत समिती गणामध्ये माझ्यासोबत राजश्रीताई भालेराव असतील आणि मी स्वतः ही निवडणूक लढवत आहे. यावेळी खरं तर सांगायची गरज नाही, लोकांचंच म्हणणं आहे. आम्ही ठरवलंय तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, आम्हाला चिन्ह सांगू नका, आम्हाला सर्व माहिती आहे काय करायचं ते. आणि जनता येत्या 9 तारखेला नक्कीच गुलाल आपल्या अंगावर असेल ही खात्री मलाच या ठिकाणी वाटायला लागलेली आहे. तुम्हाला धन्यवाद. आणि येत्या 9 तारखेला आपण सर्वांनी निकम साहेबांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे की आपल्याला गुलाल उधळायचं आहे ते पूर्ण करूया. त्यासाठी तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून, त्याचप्रमाणे वरच्या पंचायत समिती गणामध्ये मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा 3ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. धन्यवाद ताई. यानंतर